आज आपण मराठीतून एक बुक वाचणार आहे. त्याचं नाव आहे इस्लाम प्रबोध. मी थोडंसं इंट्रोडक्शन करून देते. लेखक आहे अबुल अला मौदुदी आणि अनुवादन शेख अब्दुल हमीद BALLB आहेत. त्यातील प्रत्येक धर्माचे नामाभिधान एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या नावावरून केले गेले आहे अथवा त्या जातीत वा ज्या राज्यात त्या धर्माचा जन्म झाला त्याच्यावरून केले गेले आहे. उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्माचे नाव येशू ख्रिस्तांशी निगडीत असले कारणाने ख्रिश्चन धर्म असे केले गेले आहे. बौद्ध धर्माचे संस्थापक महात्मा बुद्ध होते म्हणून त्यांच्या नावावरून त्या धर्माचे नाव बौद्ध धर्म असे ठेवले गेले. झरतृष्ट धर्माचे नाव त्यांचे संस्थापक झरतृष्ट यांच्या नावावरून ठेवले गेले आहे. यहुदी ज्यू धर्म हा यहूदा नामक एका विशिष्ट वंशात जन्मला म्हणून त्या धर्माचे नाव यहुदी धर्म असे ठेवले गेले. अशीच अवस्था अन्य धर्माच्या नावासंबंधी आहे. परंतु इस्लामचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचे नामकरण कोणत्याही व्यक्तीशी अथवा जाती अगर वंशाशी संबंधित नाही. उलट त्याचे नामाभिधान एक विशिष्ट गुण प्रकट करते. या गुणाचा आविष्कार इस्लाम शब्दाच्या अर्थामध्ये आढळतो. नामाभिधान स्वतःच असे स्पष्ट दर्शविते की ते कोणाही व्यक्तीच्या बुद्धीची निपज नाही. असे कोणाही एका विशिष्ट जातीपुरते मर्यादित नाही. त्याचा संपर्क कोणताही व्यक्तीशी देशाशी अथवा जातीशी नाही. जनमानसात इस्लामचा गुणधर्म निर्माण करणे हाच याचा उद्देश आहे. प्रत्येक काळात व प्रत्येक जातीत व वंशात ज्या सज्जन व सद्वर्तनी लोकांमध्ये हा गुण आढळून आला ते सर्व मुस्लिम होते, मुस्लिम आहेत व पुढेही ते मुस्लिम असतील. इस्लाम हा शब्दाचा अर्थ अरबी भाषेत इस्लाम शब्दाचा अर्थ संपूर्ण आत्मसमर्पण व संपूर्ण शरणागती तसेच आज्ञापालन असा आहे. अल्लाहच्या आज्ञाचे पालन व त्यानुसार आचरण हाच इस्लाम आहे व म्हणूनच या धर्माचे नाव इस्लाम असे ठेवले गेले आहे. इस्लामची वास्तवता तुम्ही पाहता की जगातील प्रत्येक वस्तू एका नियमाच्या व बंधनाच्या अधीन आहे. चंद्र व तारे हे सर्व अटळ नियमात बद्ध असून त्या विरुद्ध ते तसूवरही हालचाल करू शकत नाही. पृथ्वी आपल्या विशिष्ट गतीनुसार भ्रमण करीत आहे. त्यासाठी जो काळ, वेग व मार्गक्रम निहित केला गेला आहे त्यामध्ये किंचितही फरक होत नाही. वायू व पाणी, उष्णता व प्रकाश सर्व एका नियमात व बंधनात बांधलेले आहेत. चराचर वस्तू, वनस्पती व प्राणी मात्र हे सर्व त्याचे प्रत्येकासाठी जो नियम निहित आहे त्यानुसार त्यांची उत्पत्ती, वाढ व त्यांचा लय होत असतो. त्या जगतात व मृत्यू पावतात. खुद्द मनुष्य प्राण्यांच्या अवस्थेवर चिंतन केल्यास असे आढळून येते की तो सुद्धा निसर्ग नियमाच्या अधीन आहे. जो नियम पहिल्या पॅराग्राफ मध्ये असं दिलं आहे की प्रत्येक धर्माचे जे नामाभिधान आहे ते व्यक्तीपासून किंवा व्यक्तींच्या नावापासून असे नावं झालेली आहेत म्हणजे धर्माची. पण इस्लाम हे कॅटेगरी दाखवतं म्हणजे गुणांचा आविष्कार दाखवतं त्याच्यात की
जनसमाजात इस्लामचा गुणधर्म निर्माण करणे हाच त्याचा उद्देश आहे. ज्या सज्जन व सदवर्तनी लोक प्रत्येक जाती व वंशाचा म्हणजे प्रत्येक जातीचा हा एखाद्या व्यक्तीवरून ते नाव घेण्यात आले. जसं येशू ख्रिस्त आहेत, त्यांच्यावरून ख्रिश्चन हे नाव घेण्यात आले. जू लोकांच्या त्या व्यक्तीवरून त्यांनी यहुदी असं नाव घेतलं गेलं आहे. अशा प्रत्येक धर्मात व जातीत ह्या गोष्टी झाल्यात. पण इस्लाम ही कॅटेगरी अशी आहे की जे आज्ञाचं पालन करणारी म्हणजे परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करणारी म्हणजे इस्लाम, हा त्याचा अर्थ आहे.